तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। अनेक नावं चर्चेत होती राष्ट्रवादीकडून आणि त्यातली 3 महत्त्वाची नावं आघाडीवर होती। मात्र आता संजय खोडके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। जवळपास 75 इच्छुक होते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी। मात्र आता संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आजचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सकाळीच शिवसेनेचं नाव समोर आलेलं आहे। आमदार सुलभा खोडके यांचे ते पती आहेत संजय खोडके यांना आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादीकडून एक अनपेक्षितपणे नाव समोर येईल असं म्हटलं जात होतं। राष्ट्रवादीतून अनेक इच्छुक होते, झिशान सिद्दीकी असतील, त्यानंतर इतरही अनेक नावं चर्चेत होती। उमेश पाटील यांचं नाव चर्चेत होतं, मुंबई बँकेच्या उपाध्यक्षांचं नाव चर्चेत होतं, अनेक नावं इच्छुक सुद्धा होती। जवळपास 75 अर्ज आलेले होते। मात्र आता राष्ट्रवादीनं आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। विधान परिषदेची पोटनिवडणूक असणार आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आलेली आहे। संजय खोडके यांचं नाव त्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे। ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी संजय खोडके यांचं नाव आता राष्ट्रवादीनं निश्चित केलेलं आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अशातच संजय खोडके यांचं नाव आता राष्ट्रवादीकडून निश्चित करण्यात आलेलं आहे। आपण ही नावं पाहतोय जी आज जाहीर झाली। शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिलेली आहे। ते संपर्क प्रमुख आहेत धुळे नंदुरबार या ठिकाणचे। चंद्रकांत रघुवंशी यांचं शिवसेनेनं नाव आज जाहीर केलं विधान परिषदेसाठी, तर राष्ट्रवादीनं संजय खोडके यांचं नाव निश्चित केलेलं आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार ठरलेले आहेत। भाजपनं त्यांच्या वाट्याच्या 3 जागांचे उमेदवार कालच जाहीर केलेले होते आणि आता शिवसेना राष्ट्रवादी यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येकी 1 जागेचा सुद्धा उमेदवार आज जाहीर झालेला आहे। आज विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडून संजय खोडके ही 2 नावं आता अंतिम झालेली आहेत। आज अर्ज भरले जाणार आहेत। विधान परिषदेचे जे 5 आमदार होते ते विधानसभेवर निवडून गेलेले होते, त्यामुळे त्यांच्या जागी रिक्त झालेल्या या ठिकाणी पोटनिवडणूक होती। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, तुम्ही म्हणत होतात मगाशी एक अनपेक्षित नाव समोर येऊ शकतं, तेच हे संजय खोडके यांचं नाव म्हणायचं का? खरं तर संजय खोडके हे सुलभा खोडके यांचे पती आहेत। सुलभा खोडके सध्या अमरावतीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि सुलभा खोडकेचे पती असलेले संजय खोडके जे आहेत ते अजित पवारांचे अत्यंत विश्वासू असे कार्यकर्ते समजले जातात आणि विधान परिषदेच्या 5 जानेवारीवरती आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक जागा जी आहे ती विधान परिषदेच्या उमेदवारीची होती आणि त्या जागेवरती आपण पाहू शकतो की संजय खोडके यांच्या नावाची वर्णी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लागलेली आहे आणि अखेर आता 11 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज जो आहे तो संजय खोडके हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत या भवनात फॉर्म जो आहे अर्ज जो आहे तो भरताना आपल्याला पाहायला मिळतील। अनपेक्षित नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विधान परिषदेत आपल्याला पाहायला मिळते। कमालीची सुप्ता जी आहे विधान परिषदेच्या उमेदवारी करता या ठिकाणी बाळगण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विधान परिषदेच्या उमेदवारी करता नावांची संजय खोडके यांच्या नावाची वर्णी जी आहे ती या ठिकाणी लागलेल्या असल्याचं आज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।